या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर एकनाथ शिंदे साहेबांना दणका बसलाच. होय, जे नव्हतं व्हायचं अखेर तेच झालं. मोठ्या आमदारांचा गट आत्ताच मातोश्रीवर पोहोचला आणि एकच जल्लोष, एकच मोठा पक्षप्रवेश. अहो, खूप दिवसापासून पडदाड नेमका काय चालू होते याची कल्पना महाराष्ट्राला नव्हती. परंतु संजय राऊत साहेब यांनी अशी काही गेम फिरवली होती की शिंदे गटाचे अक्षरशः झोपच उडाली आणि एकच मोठा धक्का, आमदारांचा मोठा गटच फुटला. अहो, ज्याप्रमाणे राज्यामध्ये वेगवेगळे आंदोलने होत आहे, ज्याप्रमाणे राज्यात तसेच देशांमध्ये आज सरकारवर शेतकरी वर्ग नाराज आहेत, विद्यार्थ्यांचा मोठा गट नाराज आहेत, सर्वसामान्य जनता नाराज आहेत. कारण की पाहिजे तितकी कामं आजही सरकारने केलेली नाहीत. पाहिजे तितका विकास आजही देशाचा किंवा महाराष्ट्राचा झालेला नाहीत. अहो, विरोधकातील प्रत्येक नेता तर म्हणतोच, सरकारवर टीका तर करतोच, परंतु सत्तेत बसलेले काही आमदार, काही मंत्री सुद्धा सरकारच्या कामावर खुश नाहीत. हे सर्व लोक मनातून म्हणतात की ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्यासाठी योग्य ती कामं केलंच जात नाही. नेमका राज्यामध्ये शेतकऱ्यांची प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य गरीब मुलांचे प्रश्न, इतके सगळे प्रश्न असताना काही मंत्री, काही आमदार मात्र पक्ष फोडायचं काम करतायत. अहो, परंतु यावेळी तर उलटी गेम फिरली. ज्या आमदारांच्या मनात राग होता की आम्हाला योग्य ती खाती दिली जात नाही, सरकारमध्ये असूनही आम्हाला योग्य तो मानसन्मान दिला जात नाही, त्या सर्व आमदारांचा एक गट संजय राऊत यांच्या संपर्कात आणि एकच मोठा राजकारणातील भूकंप आणि मातोश्रीवर एकच मोठा पक्षप्रवेश. होय, नेमकं हे आमदार कोणत्या मतदारसंघातले आहेत, नेमकं हे सर्व आमदारांची नावे काय आहेत, ती सर्व गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली आहेत. ही सगळी माहिती आपण तुम्हाला लगेच या व्हिडिओत दाखवणार, डायरेक्ट ओपन दाखवणार. या सर्व आमदारांची नावे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार. तुम्ही सुद्धा म्हणणार आहे की अरे, हे तर शिंदेंसोबत प्रामाणिकपणे गेले होते, वाटलं होतं आता हे फुटणार नाही, परंतु परत पुन्हा एक ठाकरेंकडे आले. नेमका हे सर्व आमदार कोण, नेमका हे सर्व आमदारांचा गट कधी मातोश्रीवर पोहोचला, नेमका या सगळ्यांचा पक्षप्रवेश कसा, नेमका संजय राऊत आणि आमदारांमध्ये कोणती बैठक, ते सगळं तुम्हाला मी लगेच सांगणार, डायरेक्ट ओपन दाखवणार. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आणखी कोण मंत्री, आणखी कोणत्या पक्षाचे आमदार उद्धव साहेबांच्या संपर्कात आहे, लवकरच मातोश्रीच्या दिशेने येत आहे आणि परत पुन्हा ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश करणार, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवट सांगणार. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत बघत चला. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ताच लगेच एक व्हिडिओला लाईक झाला पाहिजे. लगेच एक लाईक करा. या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर एकनाथ शिंदे साहेब. पंख कापा हा मराठीतला शब्द आहे, हा मराठीतला शब्द आहे. मग दुसरं काय कापायचं? पंख नाही तर नाही. म्हणजे मला देवेंद्रला विचारायचं, तुम्ही पक्षी नाही, मला पंखच नाही. बरं, पंख नाही कापत, मग दुसरं काय कापू ते सांग. मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी ज्यांची एक इच्छा किंवा तयारी आहे, हीच गोष्ट नितीन गडकरींच्या बाबतीत केली होती की नाही, तुम्ही आठवा. कारण नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना संघाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पक्षाध्यक्ष झाले होते, भाजपाध्यक्ष झाले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, संघाचा पाठिंबा आहे. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतोय की तुम्हाला मान्य असलेला, तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून ही छाटाछटी चालले, ही संघाला मान्य आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय, आम्हाला मान्य आहे, आम्ही ते म्हणतील ते, आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डांनी मागे म्हटलंच होतं की आता भाजपला संघाची गरज नाही म्हणून. ही सगळी मारामारी लक्षात घ्या. आणि तुम्ही कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीयेत, विद्यार्थ्यांची नशीब फुटत आहेत. नुसतं काही नीटचा पेपर फुटला, जय श्रीराम, टीईटीचा पेपर फुटला, जय श्रीराम, दुष्काळ पडला, जय श्रीराम, मालाला शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही, जय श्रीराम. नाही, हे आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. घर पेटवणार आमचं हिंदुत्व नाहीये, तर घरातलं चूल पेटवणार आमचं हिंदुत्व आहे. आणि ते होऊ नये, मराठी माणसामध्ये मारामाऱ्या व्हाव्या म्हणून या सुपारी सेना काढलेल्या आहेत. त्यांनी शहा सेना काढलेली आहे. आपलेच लोक आपल्यातनं फोडतायत आणि आपल्या अंगावर टाकतायत. म्हणजे मारामारी कोणाची होणार? आपली. गद्दारांसोबत. गद्दार कोण आहेत? आपल्यातनंच गेलेले, आपल्याच
आता रक्ताचे नाही बोलत, कारण त्यांच्या रक्तामध्ये गद्दारीचं रक्त मिक्स झालंय. पण भांडत आपण बसणार आणि राज्य कोण करणार? ती लोक. हे तुम्हाला पटतंय का? मला परत खासदार पाहिजे का? मला परत आमदार पाहिजे? कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत, हे मनसुबे उधळून टाकण्यासाठी म्हणून मला इथला खासदार परत पाहिजे. अगदी देशाचा पंतप्रधान कोणी झाला तरी महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्यासमोर छाती ठोकपणाने मांडणारा मला मुख्यमंत्री हा, म्हणून इथला मुख्यमंत्री मला शिवसेनेचा पाहिजे. जे गद्दार गेलेले आहेत, हे बघा ना, नीटचा विद्यार्थीचे वडील, काय कोण उत्तर देणार याला? नीटचा पेपर फुटतोय, टीईटीचा फुटतोय, आणखीन कसले फुटतायत? कोणी कोणाला काही काही म्हणजे काल एक कार्टून बघितलं की एक जण एका ऑफिसमध्ये घुसतोय की आमचा पेपर फुटलाय, मंत्री महोदय कुठे आहेत? आणि तिथला तो शिपाई सांगतोय ते गेलेत खासदार फोडायला. पेपर फुटला त्याचं काही नाहीये, पण ते खासदार फोडायला गेलेत. असे हे फोडाफोडी करणाऱ्यांना कसं फोडायचं हे तुम्ही आता ठरवायचंय. आमच्याकडे श्रद्धा आहे, सबुरी आहे, पण जी लोक बुरी आहेत त्यांचं काय करायचं हे सुद्धा साईबाबांनी सांगितलेलं आहे. आणि विकास निधीच्या गप्पा शिर्डीमध्ये नका सांगू. गरीबाच्या घरामध्ये तेल नसताना पाण्याने दिवा पेटवला म्हणून त्यांना आम्ही साईनाथ महाराजची जय म्हणतोय. तेव्हा साईबाबा बोलले असते, अरे मी काय करू, तेल नाहीये, निधी नाहीये. त्यांनी पाण्याने दिवा पेटवून दाखवला. हा चमत्कार, एवढी शक्ती ही साईबाबांकडनं आपण एक कण नाही घेऊ शकत. असेल समोर सत्ता, असेल समोर पैसा, पण माझ्याकडे श्रद्धा आहे. मी जे काम करतोय त्या कामावरती माझी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं फळ मिळण्या एवढी माझ्याकडे सबुरी आहे. पण त्याच्यामध्ये जो येईल त्याला तुडवण्याची ताकद सुद्धा मला साईबाबांनी दिलेली आहे. हा आत्मविश्वास घेऊन पुढे चला. आणि अजून 3 वर्ष आहेत. 3 वर्षानंतर, 3 वर्षाच्या आधी हा शुभशकुन झालाय. कदाचित न जाणू साईबाबांच्या मनात असंही असेल की या 3 वर्षामध्येच ते सरकार पडेल आणि आपलं सरकार येईल. येऊही शकतं. पण तुम्ही ज्या जिद्दीने इथे आलेला आहात, जोपर्यंत परत आपला शिवसेनेचा खासदार निवडून येत नाही तोपर्यंत शांत बसायचं आहे. कबूल? बस एकच तुमच्या हातातली मशाल, ज्या मशालीने गद्दाराला निवडून दिलं, त्या मशालीची धग आता गद्दाराला कशी असते ही दाखवून द्या. एवढंच आपल्याला सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि या सभेवेळेमध्ये त्यांनी भाजपला पुनर्बांधणीची गरज आहे असं वक्तव्य